गणेश, म्हाळसेच्या माता पित्यांना ठाऊक आहे की म्हाळसा हीच पार्वती आहे. ह्या आधी तुमच्याकडून त्यांना कळाल्यावर ते काहीच बोलले नव्हते. गणेश, ह्या आधी केवळ तिम्मा शेटला ठाऊक होतं की म्हाळसा हीच पार्वती आहे. परंतु आता म्हाळसेच्या मातोश्रींना देखील हे कळलं आहे की म्हाळसा हीच पार्वती. तेव्हा आता आपल्या कन्येच्या चिंतेपोटी भाऊक होऊन जर त्यांनी अनाहूतपणे काही बोललं गेलं तर गणेश, अनर्थ व्हायचा. त्यांना असं होऊ देऊ नका हे सांगायला हवं. मी अजून एक विचारू? विचार गणेश. ह्या साऱ्यात बाणाईला संकेत मिळेलच ना? अर्थातच. ह्या कृतयुगात बानूशी विवाह करून तिला आध्यात्मिक साधनेची दीक्षा देता यावी हे प्रयोजन होते. गणेश, हेही एक महत्वाचे कार्य होते. आणि बाणाईने ती साधना केली देखील. तिला अजूनही काही साधना करणे आवश्यक आहे. हळूहळू ती करेलही. परंतु गणेश, हे सर्व विचारण्यामागे तुझं नेमकं प्रयोजन काय आहे? जर बाणाईला मातेच्या आधी सारं काही कळालं तर? गणेश, हे या क्षणी सांगता येणं कठीण आहे. परंतु जेव्हा मी पार्वतीला वचन दिलं होतं तेव्हा त्यावेळी तू साक्षी होतास आणि त्यामुळे तुला सर्व काही ठाऊक आहे गणेश. आणि त्यामुळे म्हाळसेला जो काही त्रास होतो आहे तो का होतो आहे हे देखील तुला ठाऊक आहे. मी विचारण्यामागे अजून एक प्रयोजन असं होतं की मातेला जर कोणी सहाय्य केलं तर तिला तो मार्ग सापडू शकेल जो अंतिम सत्याकडे जातो. स्वाभाविकच आहे गणेश. परंतु ह्यावेळी ती कोणाचे सहाय्य घेईल असं मला नाही वाटत. जर मातेला सत्यापर्यंत जाण्यासाठी सहाय्याची आवश्यकता असेल तर मी मातेला सहाय्य करीनही. मायानंदा, तुम्ही खरंच म्हाळसाला काही सांगितलं नाही ना? अहो नाही, खरंच नाही. माझ्या मनात लाख वेळेला आलं की तिच्याशी बोलावं, पण जितक्या वेळेला मनात विचार आला तितक्या वेळेला तुम्ही दूर लोटला. पण मग म्हाळसाने हे असं अचानक सगळ्यांच्या समोर का सांगावं? म्हणून तुम्ही मला मघापासून असं विचारता आहात? अर्थातच मायानंदा. आता काय करावं? देव तर ध्यानामध्ये आहे ती, पर त्यांचंच काम आहे. गणोबा, तेव्हा तुम्ही मला बोलावलं सा? होय. म्हाळसेच्या माता पित्यांना माझा निरोप पाठवा की मी त्यांना बोलवलं आहे. वैजी, येतो मी. दमली आहेस का म्हाळसा? आणि माझ्याकडे केवळ एकच मास आहे आणि सत्य काय आहे हे मला शोधायचेच आहे. प्रत्येक क्षणी माझ्या डोक्यात हाच विचार येतो आहे. आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे संकेत मला ओळखायला हवे. कोणती घटना मला सत्यापर्यंत घेऊन जाईल हे सांगता येत नाही.
मायसा, सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ओढ तुला लागली हे मला कळते, परंतु असे काहीही करू नकोस ज्याचा तुलाच त्रास होईल. ओढ नाही बाबा, आता केवळ ही ओढ नाहीये, ही माझी आवश्यकता आहे. मी कोण आहे, माझे मूळ रूप काय आहे, सत्य काय आहे, हे बंधूंना, यांना आणि लक्ष्मीदेवींना ठाऊक आहे याची मला खात्री आहे. पण अजूनही कोणाला तरी या गडावर त्याबद्दल ठाऊक आहे असं मला वाटतं. म्हाळसा, अगं असं का वाटतंय तुला? तुला तसं ह्याबद्दल कोणी काही बोललं का? नाही, पण मला मनातून तसं वाटतं आहे, मला तसं जाणवतं आहे. का कसं हे सांगता येणार नाही. माळसा, एक ना एक दिवस तुला सत्य काय आहे हे कळणारच आहे, परंतु माझे तुला एवढेच सांगणे की त्यासाठी तू कुणाचेही साह्य घेऊ नकोस. ते आत्ता सांगता येणार नाही बाबा. कदाचित मला कोणाच्या सहाय्याची आवश्यकताही भासणार नाही, किंवा कोणाच्या तरी सहाय्याशिवाय मी पुढेही जाऊ शकणार नाही. संकेत काय मिळणार आहेत हे शोधणं मला आवश्यक आहे. देवी, गणोबा, देवांचा सांगावं घेऊन आलो या. ह्यांच्यासाठी सांगावं धरलंय देवानं. काय निरोप आहे देवांचा? ह्यांना देवानी बोलावलंय बघा. केवळ यांनाच? होय, आता मला त्यासनीच सांगावं द्या सांगितलंय. गणोबा, आम्ही त्वरित त्यांची भेट घ्यायला येतो. जी. यांनी केवळ आईबाबांनाच बोलवणं का पाठवलं असेल? काय सांगायचं असेल त्यांना? म्हाळसा, आम्ही देवांना भेटून येतो. आई, बाबा, मी देखील येते तुमच्या बरोबर. देवा, माधवा, देवा, आपल्याशी बोलायचं होतं. माधवा, काय झालं? काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हाळसा देवींनी आज जे आख्यानात सांगितलं त्यानंतर सगळेच विचारात पडले आहेत की आता पुढे काय होणार. म्हणजे श्री म्हाळसा देवींना या एका मासात सत्य काय आहे हे कळलं तर अवतार कार्य संपणार. होय, परंतु जर म्हाळसेला कळलं तर, आणि बानू देखील सत्य काय आहे हे कळण्यासाठी प्रयत्नशील राहील. मी यांना म्हणत होते की म्हाळसा देवींना लवकरात लवकर सत्य काय आहे ते कळावं, म्हणजे त्यानुसार आम्हाला देखील विष्णुलोकी परत जाता येईल. देवी, आत्ता हा विषय कशाला काढलात? कधी ना कधी हा विषय निघणारच होता, तो विषय टाळून चालणार नाही. या विषयावर आपण नंतर बोलूया. देवी, जशी आपल्याला सहाय्याची आवश्यकता भासेल असे आपण म्हणालात, तसेच बाणाईला देखील सत्य शोधताना सहाय्य लाभू शकेल. शुभम भवतु. आत्ता मी तुझ्याशी अत्यंत महत्वाचं बोलायला आलोय. तुम्ही स्वतः तर मला काय बाय सांगायला आलं असणार म्हणजे माझ्या भल्याचंच असणार.